देशाला हवामान आणि वातावरणाविषयी जागरूक तसंच स्मार्ट देश बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मिशन मौसमचं उद्घाटन। हवामान विभागाच्या 150व्या वर्धापन दिन कार्यक्रमात झाले सहभागी। गेल्या 10 वर्षात भारतीय हवामान विभागाच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानातील अभूतपूर्व विस्ताराचा लाभ शेतकरी, मच्छीमार यांसारख्या सर्वच हितधारकांना मिळाला असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। जगातल्या सर्वात मोठ्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळा असलेल्या कुंभमेळ्यातलं सर्वात मोठं पर्व असलेल्या अमृत स्नानाला सुरुवात। संगमावर हर हर महादेव, हर हर गंगेचा जयघोष। आज देशभरात मकर संक्रांतीच्या सणाचा उत्साह। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या मकर संक्रांती, पोंगल आणि माघ बिहू या सणाच्या शुभेच्छा। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राज्याच्या दौऱ्यावर येणार। नौदलाच्या 2 युद्धनौका आणि पाणबुडीचं करणार राष्ट्रार्पण। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एकजुटीप्रमाणेच राज्यातल्या जनतेची एकजूट कायम राहिली तर राज्याची निरंतर प्रगती होत राहील। मुख्यमंत्र्यांचा पानिपत शौर्य दिवस कार्यक्रमात विश्वास। सोयाबीन खरेदीसाठी राज्यात कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची पणन विभागाला सूचना। सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत केंद्राकडून मुदतवाढ। आणि नवी दिल्लीत सुरू झालेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक क्रीडा स्पर्धेत नेपाळला 42-37 असं नमवून भारताची विजयी सलामी। नमस्कार।